नमस्कार हो. आपलं नाव काय? जानू वडोकर. गाव कुठलं? आबाजीवाडी. वडोकर पाहुणं ही मेंढ्या तुमच्याच आहेत का? सर्व मेंढ्या. आता मेंढ्या किती आहेत त्या? 50 आहे. आता सध्या 50 मेंढ्या आहेत त्या. मेंढ्या तुम्ही या आताच केल्या त्या का पहिल्यापासून आहे त्या? पहिल्यापासून आहे त्या. बरं मला काय म्हणायचं आहे, मेंढ्या तुम्ही स्वतः राखत होता का वाढ वडिलापासून आहे त्या? वाढ वडिलापासून आहे त्या. बरं पहिलं कोण वडील राखत होतं? बरं. आणि नंतर तुम्ही राखायला लागलाय. पण मेंढ्या घेऊन कुठं कुठं जाता तुम्ही? हां हां. बरं मंगळवेढा आणि कुठलं गाव? हां हां जाताय. बरं ही मेंढ्याचं ही तुमच्याकडे आता ही वंशवळ आहे कुठल्या बकरीचे? ह्या बकरीचे. पहिला बकरा ह्याचा वडील कुठला होता? मोठ्यानं बोला. हां घरचाच होता. मग कुठनं त्याचा वडील कुठनं आणला होता ह्या बकऱ्याचा? ह्या मेंढरातलाच होता. हां त्याच्या पोटाला हे जालमला. बारीक बारीक असं रुपयावाने चट्ट आहेत. मग ते चट्ट बाकीच्या मेंढरात कुठं दिसत नाही, मला आढळून येत नाही. मी एवढं बघतो. पण तुमच्या ज्या खांडामध्ये असं गोल चट्ट आहेत म्हणजे नेमकं खाण्याचा बकरा आहे असं मला जरा वाटतंय. मग ह्याचा वडील कुठंच होता? विकत आणला होता का कसं? घरचाच होता. मग त्याचा वडील कुठं होता? तुम्ही एखादं पिल्लू घेतला असेलच की? बदलून घेतलं होतं. हां कुठनं आणला होता? माडगावातनं घेतला होता. माडगावात घेतला होता. बरं नाही वंशावळ चांगले. आता सध्या इकडं खर्जे म्हणा, खरात म्हणा, वडकरवाडी म्हणा, इथं कुठं असाही वाण दिसत नाही. वाण बुडीत आलाय. मग तुमच्याकडे राखून ठेवण्याचं कारण काय? वाण चांगला आहे, तोंडाला चांगला आहे, कोकरी चांगली पडतील म्हणून ठेवला. बाजारात एकाय गेला आठ पडेल म्हणा सांगोला गेलं म्हणतात तरी बी गिरायक लागतंय. अजून नेला नाही त्याला बाजारात. नाही ह्याची पिल्ली नेतोय. पिल्ली काय दरा निघते ते? पिल्ली निघते ते 1,00,000 1,50,000. बरं. 1.5 लाखाची मागणी अजून आहे. बर. आणि तुम्ही पहिलं काय सर्व्हिस केली आहे का कुठं काय केलं? आता काय नाही मेंढरच पहिल्यापासून. शिक्षण किती झाले? शिक्षण 5वी. मग तुम्हाला ते अनुमामा मुलं किती आहे? ते 2 आहे. 2 मुलं. आणि ते कुठं सर्व्हिसला आहे ते का काय करते? ते घरीच आहे. ते शेती करते ते. बरं चालतंय. या आबाजीवाडीच्या बाजूला पडकरवाडी जानू पडकर या आपल्या चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.